चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण गायक बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. श्रीपती पंडित राधुल्ला बालसुब्रमण्यम, ज्यांना SP-B किंवा बाळू म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय पार्श्वगायक, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता, अभिनेता, संगीतकार, डबिंग कलाकार व चित्रपट निर्माते होते. त्यांना त्या काळातील महान भारतीय गायकापैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केले आणि एकूण 16 भाषांमध्ये त्यांनी गायले. बालसुब्रमण्यम यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील एका तेलुगू कुटुंबात झाला. सुरुवातीला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाही संगीताच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांना गायनामध्ये यशस्वी कारकिर्दीत मिळाले. 1966 मध्ये त्यांचे मार्गदर्शक SP कोदंडपानी यांनी संगीतबद्ध केलेल्या तेलुगू चित्रपट श्री 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 मर्यादा रामन्ना या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. नंतर त्यांनी 16 भाषांमध्ये 50,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव मिळवले. 8 फेब्रुवारी 1981 मध्ये त्यांनी एकाच दिवसात कन्नडमध्ये 28 गाणी, तामिळमध्ये 19 गाणी आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. बालसुब्रमण्यम यांचे वडील SP साममूर्जी हे हरिकथा कलाकार होते आणि त्यांनी नाटकामध्येही काम केले. त्यांची आई शकुंतलाम्मा होती. त्यांना 2 भाऊ आणि 5 बहिणी होत्या, ज्यात गायिका SP शैलजा यांचा समावेश होता. त्यांचा मुलगा SP चरण हा देखील एक लोकप्रिय दक्षिण भारतीय गायक, अभिनेता आणि निर्माता आहे. बालसुब्रमण्यम यांना लहानपणापासून संगीताची आवड निर्माण झाली. त्यांनी संगीताच्या नोटेशनचा अभ्यास केला आणि गाणी रेकॉर्ड करताना चित्रपट संगीत सौंदर्याचा वापर केला. हिंदी चित्रपटामधील त्यांचे पहिले काम एक दूजे के लिए 1989 मध्ये सलमान खानसाठी मैंने प्यार किया या चित्रपटात पार्श्वगायक होते. त्यांनी रोमॅन्टिक गायनाचा आवाज म्हणून वापर केला. उदाहरणार्थ हम आपके है कौन हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. 1990च्या दशकात त्यांनी विद्यासागर, MM किरवानी, हंसलेखा, SA राजकुमार आणि देवा यासारख्या संगीतकारांबरोबर काम केले, परंतु AR रहमान यांच्याशी त्यांचा संबंध खूप यशस्वी ठरला. SP-B हा एकमेव गायक आहे ज्याची 54 वर्षाची दीर्घ कारकीर्द आहे आणि शेवटच्या काळातही दररोज किमान 2 गाणी रेकॉर्ड करत. त्यांनी थुडीकुम करंगल 1983 आणि मयुरी 1985 आणि सिगारम 1991 यासह अनेक चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून सुद्धा काम केले. बालसुब्रमण्यम हे डबिंग कलाकार होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, सलमान खान, अनिल कपूर, गिरीश कर्नाड यांच्यासह विविध भाषांमध्ये व्हॉइस ओव्हर दिले आहेत. बालसुब्रमण्यम यांचे 1969 मध्ये सावित्रीशी लग्न झाले आणि त्यांना 2 मुले झाली. एक मुलगी पल्लवी आणि एक मुलगा SP चरण, जो एक पार्श्वगायक आणि चित्रपट निर्माता देखील आहे. त्यांनी SP कोदंडपानी यांना आपले गुरु मानले. ते आयुष्यभर त्यांची आठवण काढत. त्यांनी त्यांच्या रेकॉर्डिंग थिएटरचे नाव त्यांच्या नावावर ठेवले. त्यांनी चित्रपट निर्मिती कंपनीचे नाव श्री कोदंडपानी फिल्म सर्किट्स असे ठेवले. ते मोहम्मद रफी यांनाही आदर्श मानत. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान बालसुब्रमण्यम यांना कोविडची लागण झाली आणि 25 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार 6 वेळा, फिल्मफेअर पुरस्कार 6 वेळा, मानद पुरस्कार 8 वेळा, आंध्र प्रदेश राज्य चित्रपट पुरस्कार 25 वेळा, नागरी सन्मान 3 वेळा, फिल्मफेअर असोसिएशन पुरस्कार मद्रासचा 20 वेळा, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार 4 वेळा, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार 3 वेळा, इतर पुरस्कार 39 असे त्यांना 116 पुरस्कार मिळाले. 2001 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.
2011 साली पद्मभूषण पुरस्कार आणि 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, मानद डॉक्टर 5 वेळा. बालसुब्रमण्यम यांनी शास्त्रीय रागावर काही आधारित गाणी गायली आहेत. त्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.